नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, या संवादामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. औषधी वनस्पतींच्या लागवड हे आजच्या काळातील फायदेशीर आणि कमी पाण्यातील पर्यायापैकी एक पर्याय होऊ शकतो. आणि आज आपण शाश्वत वैज्ञानिक पद्धतीने या लागवडीची चर्चा करूया. मी डॉक्टर धीरज नाईक, सहाय्यक प्राध्यापक, बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा. आज आम्ही तुम्हाला या एका महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन दाखवत आहोत. या प्रकल्पाला राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन आणि आगरकर संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने राबविला जात आहे. हा प्रकल्प श्री आकाश लेवाडे सर, एग्रोनॉमी डिपार्टमेंट, बजाज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, आणि डॉक्टर प्रशांत बोरकर, केमिस्ट्री डिपार्टमेंट, बजाज कॉलेज ऑफ सायन्स यांचा सहयोग प्राप्त करण्यासाठी आम्हाला मिळत आहे. या प्रकल्पासाठी आम्हाला शिक्षा मंडळ वर्धा, तसेच प्राचार्य बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा आणि तसेच प्राचार्य बजाज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर यांचे उत्तम मार्गदर्शन आणि टेक्निकल सपोर्ट मिळत आहे. आज आपण इथे 12 औषधी वनस्पतींच्या लागवडीबद्दल चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये अश्वगंधा, पुनर्नवा, गोखरू, वरुण, तुळस, कंटकरकी, अडुळसा, नीलपुष्पी किंवा शंखपुष्पी, मालकांगणी, नीरब्रह्मी, गुगुळ, निरगुडी या वनस्पतींच्या लागवडीबद्दल आपण आणि त्याची चर्चा करणार आहोत. त्याची रोपवाटिका पण आमच्याकडे सध्या आम्ही अवेलेबल केलेली आहे. ही जी जमीन तुम्ही पाहताय आणि ही जी जमीन जी पाहताय ती पारंपरिक शेतजमीन आहे. तसेच आम्ही या अडुळसाची लागवड सेंद्रिय पद्धतीने पण केलेली आहे. आम्ही मुरमाड जमीन, डोंगराळ जमीन आणि पडीक जमीन यांचाही वापर औषधी वनस्पतीच्या या प्रकल्पासाठी करत आहोत. आमच्या प्रकल्पाचा उद्देश औषधी वनस्पतींच्या शाश्वत लागवडीच्या वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करणे, तसेच शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची शिफारस करणे. औषध उद्योगामध्ये गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक वनस्पतींची आणि वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची मागणी सतत वाढत आहे. त्यात प्रामुख्याने अडुळसा, ज्याला वासाई असे म्हणतात, या औषधी वनस्पतींचा आयुर्वेदामध्ये एका प्राचीन आणि महत्वाची औषधी वनस्पती ही आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये व्हॅसिसिन नावाचं एक महत्वाचं घटक अवेलेबल आहे आणि ह्या घटकाचा श्वसनातील संबंधित आजारावर अत्यंत प्रभावी मानले जाते. आयुर्वेद, युनानी, सिद्धी आणि नैसर्गिक औषधी निर्मितीमध्ये या उद्योगामध्ये अडुळसाचा सतत मागणी वाढत आहे. त्यामुळे अडुळसा हे एक महत्वाचे पीक शेतकऱ्यांसाठी कमी खर्च, कमी पाणी, कमी देखभाल आणि जास्त परतावा मिळू शकतो अशा पद्धतीचे हे क्रॉप आहे. अशा पद्धतीचे हे झाडं आहेत. या प्रकल्पामध्ये माझ्यासोबत कार्यरत असलेले 2 संशोधक विद्यार्थी मोहन कापसे आणि प्रियांका अवचटे आज तुम्हाला अडुळसाची लागवड, त्याला लागणाऱ्या झाडाची वाढ, पाने आणि संपूर्ण व्यवस्थापन पद्धती तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी मोहन कापसे, संशोधक विद्यार्थी. आज मी तुम्हाला आमच्या अडुळसा शेतीच्या प्लॉटची संपूर्ण माहिती देणार आहे. आम्ही सध्या पिपरी कृषी फील्ड स्टेशन येथे उभे आहोत. आमच्या संशोधनासाठी आम्ही येथे एकूण 80 अडुळसा झाडांची लागवड केली आहे. हा आमचा प्लॉट तुम्ही बघू शकता. हा संपूर्ण प्लॉट संशोधनाच्या दृष्टीने विशेष पद्धतीने डिझाईन केला आहे. आता आम्ही तुम्हाला या झाडांची रचना, अंतर आणि पानांच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती देणार आहे. प्रत्येक झाडामधील अंतर 3 फूट ठेवले आहे आणि ओळीचे अंतर 10 फूट ठेवले आहे. ही पद्धत का महत्त्वाची आहे? कारण या अंतरामुळे झाडांना भरपूर सूर्यप्रकाश, हवेचा प्रवाह आणि मातीतील पोषक द्रव्ये समान प्रमाणात मिळावी म्हणून. सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात वनस्पतीला योग्य अंतर मिळाल्यास ती झाड दाट आणि निरोगी वाढते. अडुळसा झाडाची वाढ पाहिली तर सध्या प्रत्येक झाडाची उंची सुमारे 5 ते 6 फूट आहे. तुम्ही इथे बघू शकता, खोड मजबूत आहे आणि फांद्यांची वाढ संतुलित झालेली आहे आणि पानांचा आकार साधारण 35 सेंटीमीटर लांबी आणि 14 सेंटीमीटर रुंदी असा आहे. एक ताजे पान सुमारे 5 ग्रॅम वजनाचे असते. पान गडद हिरवी जाड दिसतात. ही पाने औषध निर्मिती उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण त्यात मोठ्या प्रमाणात व्हॅसिसिन नावाचे घटक असते. आमच्या प्लॉटमधील परफॉर्मन्स पाहून आम्हाला खात्री आहे की ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. आता पुढची माहिती माझी सहसंशोधक प्रियांका अवचटे तुम्हाला देणार आहेत. त्या तुम्हाला संपूर्ण लागवड प्रक्रिया, व्यवस्थापन, कीड नियंत्रण,
खत व्यवस्थापन आणि बाजारपेठ याबद्दल माहिती सांगतील. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रियंका अवचटे, संशोधक विद्यार्थिनी. आता मी तुम्हाला अडुळसा लागवडीची सविस्तर पद्धत, व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारपेठ याबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम लागवडीबद्दल बोलूया. अडुळसाची लागवड खोल कलमाद्वारे केली जाते. 10 ते 15 सेंटीमीटर लांब ताज्या निरोगी फांद्यांचे कलम निवडावे. कलमे हलक्या सावलीत लावावीत आणि माती ओलसर ठेवावी. रूटिंग हार्मोन IBA वापरल्यास रुजवण अत्यंत चांगली होते. लागवड मुख्यत्वे जून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. मातीची तयारी करत असताना शेत 2 वेळा नांगरून माती मऊ करावी. प्रति हेक्टर 10 ते 15 टन शेणखत कंपोस्ट मिसळल्यास वाढ वेगवान होते. पाणी व्यवस्थापन करत असताना अडुळसा कोरड्या हवामानातही टिकतो, पण माती ओलसर ठेवणे महत्त्वाचे आहे. दर 7 ते 10 दिवसांनी पाणी दिल्यास झाडे तजेलदार राहतात. खत व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खत सर्वोत्तम आहे. गरज असल्यास खालीलप्रमाणे रासायनिक खत देऊ शकतो, जसे की नत्र 60 किलोग्राम पर हेक्टर, स्फुरद 40 किलोग्राम पर हेक्टर आणि पलाश 40 किलोग्राम पर हेक्टर इतकी मात्रा देणे योग्य ठरते. कीड आणि रोग नियंत्रण. अडुळसा साधारणतः निरोगी पीक आहे. कधीकधी मावा किंवा पानावर डाग दिसतात. त्यासाठी 5 मिलीलीटर निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल प्रति 1 लिटर पाणी फवारावे. बाजारपेठ आणि आर्थिक संधी. अडुळसाची मागणी औषध निर्मिती उद्योगात सतत जास्त असते. डाबर, हिमालया, वैद्यनाथ, पतंजली यासारख्या मोठ्या आयुर्वेदिक औषध कंपन्या अडुळसाची पाने आणि पावडर मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. नागपूर, पुणे, नीमच, हैदराबाद आणि इंदोर येथील हर्बल मंड्यांमध्ये अडुळसाला चांगला दर मिळतो. राज्य हर्बल बोर्ड आणि आयुष विभागाच्या करार शेती योजनांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ मिळू शकते. शेतकरी स्वतः पॅकिंग करून सुक्या पानांची थेट विक्री बाजारात किंवा ऑनलाईन करू शकतात. कमी खर्चात हे पीक चांगला नफा देते. अडुळसापासून पानाची पावडर, सिरप आणि अर्क तयार केले जातात, ज्यांची मागणी वर्षभर कायम असते. आजच्या या सादरीकरणातून तुम्हाला अडुळसा शेतीबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी मला आशा आहे. आमच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेट द्यायची असल्यास किंवा लागवड, व्यवस्थापन, बाजारपेठ याबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास किंवा तुम्हाला रोपे हवे असल्यास आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा. आमचा फोन नंबर आहे 99 21 87 05 42. धन्यवाद.